मी प्राध्यापक नम्रता गिरी. आज आपण तृतीय वर्ष कला या वर्गातील नवीन अभ्यासक्रमानुसार भारतीय आर्थिक विकास या विषयातील आर्थिक विकासाचा अर्थ, व्याख्या व निर्देशक बघणार आहोत. तर प्रथमतः आपण प्रास्ताविक बघूयात. आर्थिक विकास करण्याची चर्चा ही ॲडम स्मिथच्या काळापासून होती. आज पण विकसनशील देशात आर्थिक विकास हा वेगाने सहाय्य करण्याच्या समस्या व प्रश्न निर्माण झाले आहेत आणि याच दरम्यान अनेक देश स्वतंत्र झाले आणि त्यांना आपली प्रगती साध्य करायची होती. त्यामुळे मेयर बाल्डविन गुन्नार या शास्त्रज्ञाने आपले प्रतिमान तयार केले आणि त्याद्वारे आर्थिक विकास साध्य करायला याचे मार्गदर्शन अल्पविकसित देशाला मिळाले. अल्पविकसित देशात दारिद्र्याच्या अनेक समस्या असतात, त्या दूर करण्यासाठी विकासाचा दर वाढविणे आवश्यक आहे. म्हणून विकासाचा दर वाढविण्यासाठी नवनवीन बाजारपेठांचा शोध घेणे आणि सर्वांच्या संपत्तीत वाढ करून लोकांची राहणीमान उंचावणे तसेच सामाजिक व सांस्कृतिक बदल करणे हे आर्थिक विकासाचे बदल आहेत. तर आपण प्रथमतः आर्थिक विकासाचा अर्थ बघूया. लोकसंख्येचे शेती क्षेत्रावरील अवलंबित्व कमी करून उद्योग व सेवा क्षेत्रावर अवलंबित्व वाढविणे म्हणजेच आर्थिक विकास असा अर्थ घेतला जातो. आर्थिक विकास होतो म्हणजे लोकसंख्येचे क्षेत्रावर व विभाग बदल घडून येतो. उत्पादनात नवीन वाढ, नवीन तंत्रज्ञान, आधुनिक संघटन, राहणीमानात सुधारणा इत्यादी बाबी घडून येणे म्हणजेच आर्थिक विकास होय. तर आता आपण आर्थिक विकासाच्या व्याख्या बघूयात. प्रोफेसर मायर आणि बाल्डविन. आर्थिक विकास म्हणजे अशी एक प्रक्रिया की ज्यामुळे दीर्घकाळ अर्थव्यवस्थेच्या वास्तव राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत असते. दुसरी प्रोफेसर बेंजामिन व हिगिन्स. एखाद्या राष्ट्राच्या एकूण उत्पादनात व दरडोई उत्पन्नात दीर्घकाळ वाढ होत राहणे म्हणजेच आर्थिक विकास होय. तिसरी प्रोफेसर लुईस. दरडोई उत्पादनात होणारी वाढ म्हणजेच आर्थिक विकास होय. तर अशा प्रकारे आपण आर्थिक विकासाच्या व्याख्या बघितल्यात. आता आर्थिक विकासाचे निर्देशक. एखाद्या देशाचा आर्थिक विकास होतो आहे की नाही, विकास झाला आहे हे कसे ओळखायचे, आर्थिक विकासाचे मापन कसे करायचे या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आर्थिक विकासाचे निर्देशक किंवा आर्थिक विकास साधण्याच्या कसोट्या विचारात घ्याव्या लागतात. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न हा आर्थिक विकासाचा महत्त्वाचा निर्देशक आहे. आर्थिक विकासासाठी उत्पादन महत्तम होण्यासाठी सरकारी हस्तक्षेप नसावा आणि व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य हवे. आधुनिक विचारवंत यांचा विचार करता आर्थिक विकासाच्या निर्देशांकाच्या बाबत काहींनी संकुचित दृष्टिकोन मांडला तर काही व्यापक दृष्टिकोन मांडला आहे. संकुचित दृष्टिकोनानुसार वेगवेगळ्या विचारवंतांना औद्योगिकीकरण, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार, भांडवल निर्मिती, तंत्रज्ञानाची पातळी, उत्पादन पद्धतीतील सुधारणा, आर्थिक स्थैर्य इत्यादींना आर्थिक विकासाचे निर्देशक मानले आहे. आधुनिक विचारवंतांनी व्यापक दृष्टीने राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, दरडोई उत्पन्नात वाढ, राहणीमानाचा निर्देशांक व मूलभूत गरजांचा निर्देशांक सांगितलेला आहे. तर आर्थिक विकासाचे निर्देशक हे पुढीलप्रमाणे सांगितले आहेत. त्यातील पहिला आहे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. इन्क्रीज इन रिअल नॅशनल इन्कम. जेव्हा दीर्घकाळात एखाद्या देशाच्या वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी वाढ घडून येते तेव्हा त्या देशाचा आर्थिक विकास होत आहे असे म्हणता येईल. म्हणजेच दीर्घकाळामध्ये एखाद्या देशाच्या वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात जर दरवर्षी वाढ घडून येत असेल तर तेव्हा त्या देशाचा आर्थिक विकास होत आहे असे म्हणता येते. प्रोफेसर सायमन कुझनेट्स, प्रोफेसर मायर
आणि बाल्डविन प्रोफेसर यंगसन यांच्या मते वास्तव राष्ट्रीय उत्पन्न हा आर्थिक विकासाचा सर्वश्रेष्ठ निर्देशक आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या वाढीला आर्थिक विकासाचे निर्देशक मानले आहे. त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात सातत्याने वाढ होत राहिली पाहिजे. ही वाढ त्या देशाच्या व्यावहारिक स्थितीची माहिती देते. काही विचारवंतांच्या मते आर्थिक कल्याणाचा संबंध हा दरडोई उत्पन्नाशी असल्याने राष्ट्रीय उत्पन्नाऐवजी दरडोई उत्पन्नाला आर्थिक विकासाचे निर्देशक मानले. परंतु प्रोफेसर मायर आणि बाल्डविन यांच्या मते दरडोई उत्पन्नाला आर्थिक कल्याणाच्या संदर्भात निर्देशक मानणे अयोग्य आहे. कारण दरडोई उत्पन्नात वाढ झाली आणि उत्पन्न वाटपातील विषमता निर्माण होऊन गरीब व श्रीमंत यांच्यातील विषमतेची दरी वाढत गेली तर आर्थिक कल्याण साध्य होणार नाही. यावरून दरडोई उत्पन्नापेक्षा वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे हाच आर्थिक विकासाचा सर्वोत्तम निर्देशक आहे असे स्पष्ट होते. तर दुसरा आहे दरडोई वास्तव उत्पन्नात वाढ. एखाद्या देशाच्या दरडोई वास्तव उत्पन्नात वाढ होत असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास होत आहे असे मानले जाते. अनेक विचारवंतांच्या मते व राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग लोकसंख्या वाढीच्या वेगापेक्षा अधिक असेल तर दरडोई उत्पन्न वाढत जाईल. दरडोई उत्पन्नात वास्तव उत्पन्नात वाढ हा आर्थिक विकासाचा निर्देशक मानणे योग्य ठरते. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते अल्पविकसित देशांच्या संदर्भात वास्तव राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ या निर्देशांकापेक्षा जास्त दरडोई उत्पन्नातील वाढ हा निर्देशांक महत्त्वाचा ठरतो. कारण अल्पविकसित देशातील महत्त्वाची समस्या राहणीमानात वाढ घडवून आणणे ही आहे. राहणीमानाचा संबंध हा दरडोई उत्पन्नाशी असतो. थोडक्यात राहणीमानाच्या तसेच आर्थिक कल्याणाचे दृष्टिकोनातून विचार करता दरडोई वास्तव उत्पन्नातील वाढ हा आर्थिक विकासाचे निर्देशक योग्य ठरतो. म्हणून दरडोई उत्पन्न हाच आर्थिक विकासाचा योग्य निर्देशक आहे. तिसरा राहणीमानात वाढ. वास्तव राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई वास्तव राष्ट्रीय उत्पन्न निर्देशांकात अनेक दोष असल्याने ते टाळण्यासाठी राहणीमान अथवा जीवनमानात होणारी वाढ हा आर्थिक विकासाचा निर्देशांक विचारात घेतला जातो. चौथा आहे जीवनावश्यक गरजांची पूर्तता. तर आर्थिक विकासाचा विचार आपण प्रामुख्याने मागासलेल्या अथवा अविकसित देशांच्या संदर्भात करतो. अशा देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता आढळते. असंख्य लोकांना आपल्या जीवनावश्यक अथवा मूलभूत गरजांची पूर्तता करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत जीवनावश्यक गरजा ह्या पूर्ण करणाऱ्या वस्तू व सेवांची उत्पादनात घडून येणारे बदल यांना महत्त्व द्यावे लागते. हा निर्देशांक तयार करताना अन्नधान्याचा उपभोग, आरोग्य व स्वच्छता, शिक्षण, निवारा, वाहतूक व दळणवळणाच्या सुविधा इत्यादी घटक विचारात घ्यावे लागतात. युनेस्को या संस्थेने देखील जीवनावश्यक गरजांचा निर्देशांक महत्त्वाचा मानला आहे. जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेचा निर्देशांक वाढला तर देशाचा आर्थिक विकास घडून आला असे समजले जाते. तर पाचवा आहे आर्थिक कल्याणात वाढ. आर्थिक कल्याणाला देखील आर्थिक विकासाचा महत्त्वाचा निर्देशक मानले जाते. कल्याणाचे भौतिक कल्याण आणि अभौतिक कल्याण असे दोन प्रकार पडतात. या दोघांमध्ये जेव्हा वाढ घडून येते तेव्हा आर्थिक विकास घडून आला असे मानले जाते. आर्थिक कल्याणात उत्पादन व उत्पन्नात वाढ, उपभोगात वाढ आणि उत्पन्नाचे न्याय वाटप, सुखसोयींमध्ये वाढ इत्यादी घटकांचा समावेश होतो. तर सहावा आहे उत्पादकतेत वाढ. प्रति तास अथवा प्रति माणसाची उत्पादकतेत वाढ हा देखील आर्थिक विकासाचा निर्देशांक समजला जातो. मागासलेल्या देशात जवळ साधनसामग्री, भांडवल इत्यादींचा तुटवडा असतो. मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. तेथे उत्पादकतेत वाढ घडून आली तर
आर्थिक विकास होत आहे असे म्हणता येईल. तर धन्यवाद.